तर दुसरीकडे संभाजी महाराजांना सरळ उचलून मकोका लावा अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली। कायद्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचं लांगुल चालन करणं योग्य नाही असं आंबेडकरांनी म्हटलं। वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावरनं त्यांनी ही भूमिका मांडली। संभाजी महाराजांना उचलून सरळ मोखामध्ये टाकून द्यावा। ही डझंट हॅव दी राईट। तुम्ही देशाच्या असणाऱ्या कायद्याच्या विरोधात जाणार असाल, तुम्ही राजे असाल की कोणी असेल, राजधर्म म्हणजे राजधर्म। देवेंद्र फडणवीसनी तेवढी हिंमत दाखवावी, मागे घे नाही तर आतमध्ये टाकतो। ते शाहू महाराजांचे असणारे नातेवाईक आहेत, पंतू आहेत आणि म्हणून त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही, हे मला वाटतं राजकारण थांबलं पाहिजे। उद्या प्रकाश आंबेडकर सुद्धा असणारा देशाच्या विरोधातल्या कायद्याच्या विरोधात भूमिका घेत असेल तर त्यालाही तुम्हाला आतमध्ये टाकण्याची हिंमत असली पाहिजे। पुढची बातमी, नगरमधल्या राहुरी इथे पुतळ्याचं विटंबन केल्यावरनं तणाव आहे। या प्रकरणी आरोपीला अटक करा अशी मागणी होत असताना आता हिंदुत्ववादी संघटना बुवासिंद बाबा मंदिराचा ताबा हिंदूंना मिळावा, मंदिराच्या जागेवरती असलेलं अतिक्रमण काढावं अशी मागणी होतीये। त्यामुळे राहुरी शहरात तणावपूर्ण वातावरण असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे। राहुरीतील बुवासिंद बाबा तालमीतील महापुरुषांच्या पुतळ्या विटंबनाचा जो वाद आहे तो कुठेतरी वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय आणि या ठिकाणी हिंदूंचं आराध्य दैवत असलेले बुवासिंद बाबा मंदिर जे आहे ते कुठेतरी हिंदूंच्या ताब्यात मिळावं यासाठी आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत। आता आपण जे मंदिर किंवा दर्गा स्वरूप आपण हे जे बघतोय हे बुवासिंद बाबा यांचं नाथपंथी असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांची या ठिकाणी मजार आहे, जिथे हिंदू धर्मीय जे आहेत ते दररोज या ठिकाणी दर्शनाला पूजा करायला या ठिकाणी येत असतात आणि दर गुरुवारी आरती देखील केली जाते। मात्र काही वर्षांपूर्वी ह्या मंदिरावरती वक्फचा जो दावा आहे तो केला गेला आणि हजरत सय्यद चिश्ती अशा प्रकारचं नाव या बुवासिंद बाबाच्या दर्ग्याला देण्यात आलं। त्याच पाठीमागं एक मस्जिद देखील बांधण्यात आली। कुठेतरी ही मस्जिद अनधिकृत आहे आणि हिंदूंच्या जागेवरती हे अतिक्रमण असल्याचं आता वाद जो आहे तो समोर येताना दिसतोय। बुवासिंद बाबांच्या जी ट्रस्ट आहे यांच्याकडे जवळपास शेकडो एकर जमीन आहे जी हिंदूंच्या ताब्यात मिळावी, या ठिकाणचं अतिक्रमण काढलं जावं अशा प्रकारची मागणी घेऊन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। कालपासून या ठिकाणचं वातावरण अतिशय तणावपूर्ण आहे, त्यामुळं मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला दिसतोय। याच पाठीमागे ती जी तालीम आहे ज्या ठिकाणी महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली गेलेली होती, खरं तर अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम सर्वजण एकोप्याने या ठिकाणी राहत होते। मात्र कुठेतरी वक्फचा दावा केला गेल्यानंतर आता हा जो वाद आहे तो कुठेतरी वाढताना दिसतोय आणि हिंदुत्ववादी संघटना या पुतळा विटंबन प्रकरणी जो आरोपी आहे याला अटक करावी अशी मागणी करतायत। त्याचबरोबर या मंदिराचा ताबा हिंदूंना मिळावा, ही जागा हिंदूंकडे सुपूर्द केली जावी अशा प्रकारची मागणी जोर धरताना दिसते। हरीश